नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये दिवसभर दबाव बघायला मिळाला. निफ्टी 100-150 पॉईंट मायनसमध्येच एंटायर दिवसभर कारभार करत राहिली. बँक निफ्टीसुद्धा जवळपास 300-350 पॉईंट मायनसमध्ये, सेन्सेक्स 500-700 पॉईंट मायनसमध्ये कारभार करत राहिला. बजेटच्या हाईड हा दबाव आहे. काल चांगली रिकव्हरी दिलेली, पण कालही म्हणलं की मार्केट रेंज बाउंड राहू शकतं. 25,300 लोअर लेवल, हायर लेवल 25,500 आणि ऑलमोस्ट निफ्टी मोस्ट ऑफ द टाईम बिलो 25,300, 25,250, 300 जो काही मेजर सपोर्ट आपण काल डिस्कस केलेला त्या रेंजमध्येच राहिली, 25,300च्या आसपास. दबावाचं कारण मोस्टली बजेट आहे. रविवारी बजेट आहे 1 फेब्रुवारीला आणि मार्केट सुरू आहे रविवारी. त्यामुळे मार्केटचं एंटायर लक्ष जे आहे ते बजेटमध्ये आहे. बजेटला खास करून टॅक्सेशनला घेऊन काही चेंजेस येतात का स्टॉक मार्केट रिलेटेड, कारण या शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, STT याच्यामध्ये काही चेंजेस होतील काय याकडं मार्केटचं लक्ष आहे. त्यामुळे मार्केट अंडर प्रेशर राहिलं आणि त्यामुळे बजेट अनाऊन्समेंट जर मार्केटसाठी खास करून मार्केट रिलेटेड टॅक्सेशनला घेऊन जर फेवरमध्ये राहिलं तर निश्चित मला वाटते रविवारी मार्केट वरती जाईल. मार्केट पूर्ण रविवारची चाल जी आहे ती बजेट स्पीचवर राहणार आहे. बजेटमध्ये कशा प्रकारे गव्हर्नमेंट बजेट अनाऊन्स करते त्याच्यावरती राहणार आहे. ओपनिंग समहाऊ ग्लोबल क्यूजनुसार फ्लॅट होईल, पॉझिटिव्ह होईल, पण बजेट जसं 10-11 वाजता कदाचित सुरू होईल 11च्या आसपास. बजेट एंटायर स्पीचमध्ये बजेट झाल्यानंतरनं दुपारी 1-2 नंतरनं जे मार्केटला मोमेंटम येईल तो आपण ओरिजिनल मोमेंटम पकडू शकतो. 1.5-2 नंतरचा जो मार्केटमध्ये मोमेंटम येईल आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ते थोडंसं मला वाटते बघण्याजोगं आहे. एंटायर ड्युरिंग मार्केट चढउतार दाखवू शकतं. बजेटच्या स्पीचमध्ये जसं काही गव्हर्नमेंटनं काही स्कीम अनाऊन्स करेल, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह रिॲक्ट होईल, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह रिॲक्ट होईल. मार्केट चॉपी राहू शकतं बजेटपर्यंत. बजेटनंतरनं कदाचित मला वाटते थोडंसं मोमेंटम पकडेल, पण ओव्हरऑल आत्तापर्यंत तरी मार्केट दबावामध्ये आहे. मला वाटतं ओपनिंगसुद्धा बजेटच्या दबावामध्ये राहील, पण व्हॉलॅटिलिटी ह्यूज असेल त्यामुळे थोडंसं कॉशियस किंवा एव्हाना एखाद दिवस स्टे यावे राहिलं तरी चालेल असं मला वाटते. त्यामुळं लेवल सांगण्यामध्ये काय मला आज पॉईंट वाटत नाही, पण तरीही जसं म्हटलं 25,200च्या खाली निफ्टी वीक होईल, खाली जाईल फर्दर. 25,500-550च्या वर गेला तर मार्केट जे आहे ते स्ट्रॉंग होईल. 25,500च्या वर चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम निफ्टीला 25,700पर्यंत येऊ शकतो. पण जर बजेटमध्ये अनाऊन्समेंट चांगल्या झाल्या, मार्केट रिलेटेड टॅक्सेशन जर कमी झाले तर निश्चित निफ्टी 25,700-26,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल. जर काही टॅक्सेशन रेज झालं तर मात्र मार्केट खूप डिसअपॉइंट होईल आणि खाली जाईल. टॅक्सेशन राईज होण्याचे चान्सेस तरी नाही आहेत, कमी होण्याची शक्यता आहे, पण अजून आपण बजेट आहे, इव्हेंट आहे, काय होईल आपल्याला माहीत नाही. मग थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. ब्रॉड रेंज घेऊन ठेवा. 25,200 लोअर लेवल स्ट्रॉंग सपोर्ट, 25,200 खाली वीक होईल, 25,550च्या वरती पॉझिटिव्ह होईल 25,700पर्यंत. बँक निफ्टी 59,500च्या खाली 59,000 पण येऊ शकते. 60,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. या रेंजनुसार तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकता. बाकी आज सेक्टर इंडिसायजेसमध्ये फार्मा, FMCG, बँक, फार्मा, FMCG आणि ऑटो वाढलेत. त्याच्याबरोबर रियाल्टी, बँक्स, IT, मेटल इंडेक्स आज जवळजवळ करेक्ट झाला 5%. हे सगळे इंडेक्स खाली गेलेत. गोल्ड सिल्वरच्या प्राइजेसमध्ये करेक्शन आले, एक स्ट्रॉंग करेक्शन आलेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल क्यूजसुद्धा फ्लॅट आहेत. युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह आहेत 10-20 पॉईंट. डाव फ्युचरसुद्धा जे आहे ते साधारणतः डाव फ्युचर 100 पॉईंट मायनस आहे. पण ग्लोबल क्यूजचा फारसा आपल्याला इम्पॅक्ट रविवारी होणार नाही, कारण रविवारी आपला लोकल इम्पॅक्ट आहे. न्यूज बेस बजेट ड्रिव्हन मार्केट राहील आणि अकॉर्डिंग टू बजेटच मार्केटची चाल राहील, जे आपल्याला प्रेडिक्ट नाही करू शकत. बजेटनंतरच आपण त्यावर बोलू शकतो. बजेटमध्ये मार्केटसाठी काही खास असेल तर निश्चित मी रविवारी बजेट रिगार्डिंग निश्चित एक व्हिडिओ करेन. त्यामुळे बघूया मार्केट बजेट दिवशी रविवारी कशा पद्धतीनं बिहेव होईल. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा.